वडगणे संघाचा पहिला चेंडू चांगलं क्षेत्ररक्षण चेंडूचा निर्धाव वडगणे संघ हा मात्र संघ म्हणून ओळखला जातो. पुन्हा एकदा चांगल्या प्रकारचा चेंडू आणि मात्र उत्कृष्ट अशा प्रकारचे गोलंदाजी तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण बाळाला आपल्याला न चांगला चेंडू तेवढा चांगल्या चेंडूला सन्मान चांगला चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न चांगला चेंडूला चांगला सन्मान एका धावेनिशी संघाची धावसंख्या उदाहरतो संघाची धावसंख्या होतो 4 धावा. चेंडू संघाचे क्षेत्ररक्षक मात्र कामगिरी करतात अप्रतिम कामगिरी करतात. या प्रकारचे फक्त आढळले जाते त्यांच्यामुळे सोहेल पाहायला मिळतो. मात्र सोहेलच्या बॅटमध्ये अजूनही क्षमता आहे. तर दुसरा मोठा फटका आला ना अजूनही असा धावफलक अडवला जाऊ शकतो. मात्र अमन आलाय ऑन स्क्रीन वर निश्चितच चेंडू अडवला गेलाय. 4 चेंडू झालेत आणि 6 धावा करतो. चेंडू पुन्हा एकदा नजर हटी आणि दुर्घटना घटी रन आउटच्या स्वरूपात मात्र माघारी परतावा लागेल. 7 पावशी सारखा एक बलाढ्य संघ आणि त्या संघाला 11 चेंडूंमध्ये केवळ 6 धावा हे 12 चेंडूंमध्ये केवळ 6 या धावसंख्येवर रोखलं जाईल. म्हणजे पिंगुळी संघ आता बघून घेतोय म्हणतो आतापर्यंत थोडस अडचणीत खेळत होता. आता राहिले शेवटचे 4 चेंडू. मयुरेश शिवरायकर पाहायला मिळतो फलंदाजी मार्कवर आपल्या गोलंदाजीसाठी ओळखला जातो. आता मात्र फलंदाजी करण्याची गरज होती. मात्र मयूर पप्पू गावडे दोनाचा चेंडू यावेळी मात्र सागर यांच्या मार्फत प्रगती पथावर 2 शेवटचे चेंडू शिल्लक असतील. मंदर मात्र प्रयत्न करतोय बरोबर मोठ्या फटकेने आपल्याला मैदानावर पाहायला मिळतंय. शेवटचा चेंडूवर देखील विकेटचं पतन होतं. निश्चितच सुरुवात करतो. निश्चितच मयुरेश पाहायला मिळतो सलामीचं षटक हाताळण्यास जबाबदारी दिली कारण केवळ आणि केवळ 10 धावांची आवश्यकता. आज मात्र संघ मालक वैभव वर्धन देखील पाहायला मिळतात मैदानावर. चेंडू पुन्हा एकदा क्लासिकल ड्राईव्ह येतोय कव्हरच्या रिजन मध्ये त्या 2 खेळाडूंना भेदक चेंडू मात्र सिंगलच्या एरियामध्ये जातोय. या चेंडूवर 1 धाव मिळेल. दरम्यानचा चेंडू लेग बाईकच्या स्वरूपात 1 धाव मिळेल. 4 धावा धावफलकावर 3 चेंडू 4 धावा. या चौथ्या चेंडूवर पुन्हा एकदा धावेवर याही चेंडूवर मात्र समाधान मानावं लागेल. चेंडू यावेळेस ते पटकन मोठा फटका घेण्याचा प्रयत्न फसलाय. 5 चेंडू झाले 5 धावा धावफलकावर केवळ 10 धावांची आवश्यकता. पूर्णपणे भरसर आपल्याला पिंगुळी संघ पाहायला मिळतो. तरी पिंगुळी संघ बनवतोय. ही मॅच आपल्या ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न केले जातात आणि ते प्रयत्न देखील सक्सेसफुल करतात. दरम्यानचा चेंडू पुन्हा एकदा त्याच दिशेने चेंडू दोनही खेळाडू कुठेतरी आउटसाइड ऑफ द चेंडू कव्हरच्या रिजनला पाठवतात. प्रत्येक चेंडूवर सिंगल प्रत्येक चेंडूवर एकेरी धाव आणि एकेरी धावेने मात्र ती औपचारिकता पूर्ण करण्यासाठी थोडासा वेळ घेतला जातो आणि या चेंडूवर 1 धाव अर्जित केली जाते. जपान 7 पावशी सारख्या एका बलाढ्य